बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूयात। सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहे। पदभार स्वीकारण्याआधी देवदर्शन आणि अभिवादन सुद्धा केले जाईल। मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री पदाची सूत्र त्या हाती घेणार आहे। थोड्याच वेळात त्या श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचणार आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहे। तर त्याआधी त्या श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला देखील जाणार आहे। 8:30 वाजता सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाऊन त्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतील। 9 वाजता चैत्यभूमीवर जाऊन त्या अभिवादन करतील। 10 वाजता विधान भवनात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं जाईल। 11 वाजता मंत्रालयामध्ये त्या आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारतील। 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। कॅबिनेटच्या या बैठकीला त्या उपस्थित राहतील। तर सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी जोडल्या जातात आहे। त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया। भाग्यश्री, सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारतात आहे। अजित पवारांच्या निधनानंतर आज पहिल्यांदाच कॅबिनेटची बैठक होते। या कॅबिनेटच्या बैठकीत सुद्धा त्या उपस्थित राहणार आहे। अधिकचे अपडेट या घडामोडींच्या अनुषंगाने काय आहे? नक्कीच शुभम, आपण बघतोय की त्या सिद्धिविनायक मंदिरात सुरुवातीला येणार आहेत। साधारण 8:30 ते 9:15 असं टायमिंग दिलेलं आहे त्या येण्याचं। सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर त्या इथनं चैत्यभूमीला जाणार आहेत। चैत्यभूमीवर देखील ते अभिवादन करतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना। त्याचबरोबर बौद्धांना नमस्कार करतील आणि तिथनं निघतील आणि त्यानंतर थेट त्या ज्या जाणार आहेत विधान भवनात जाणार आहेत। आज मंत्रीपद त्याचबरोबर मुख्यमंत्री पदाचा पदभार त्या स्वीकारतील ऑफिशियली। परवाच्या दिवशी आपण बघितलं की अजितदादा गेल्यानंतर बरोबर तिसऱ्या दिवशी त्यांनी शपथ घेतलेली पाहायला मिळाली होती आणि ह्या शपथविधी दरम्यान त्यांनी केवळ फक्त शपथ घेतली होती, पदभार स्वीकारलेला नव्हता। तर ऑफिशियली पदभार स्वीकारण्याचा जो दिवस आहे तो आज आहे। अजितदादा गेल्यानंतरची ही पहिली कॅबिनेट आहे। खरं तर ज्या दिवशी अजितदादा गेले त्याच्या आदल्या दिवशी अजितदादा कॅबिनेटमध्येच होते। पूर्ण दिवस ते सर्व माध्यमांना भेटले होते, त्याचबरोबर मंत्रिमंडळांना भेटले होते। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर त्यांनी 1-1.5 तास चर्चा केली होती। विविध विभागातील अधिकाऱ्यांना देखील त्यांनी बजेटचं सत्र जवळ आले त्या अनुषंगाने बोलवलेलं होतं, त्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा जो सकाळ उजडली ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि ही दुःखद वार्ता जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरवून गेली आणि त्यानंतरची आजची ही कॅबिनेट पुन्हा एकदा पार पडताना पाहायला मिळते। नक्कीच आज थोडंसं दुःखाचं वातावरण असेल। अजित पवारांच्या आठवणी आज जागवल्या जातील। उपमुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या पद्धतीने काम केलंय त्या पद्धतीने त्यांना एक आदरांजली दिली जाईल। एकंदरीत आपण जर बघितलं तर आज सुनेत्रा पवार नेमक्या कशा पद्धतीने डिसिजन घेतात, त्यांचा या डिसिजन मध्ये किती महत्त्वाचा रोल असणार आहे हे सगळं बघणं आजच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं ठरणार आहे। भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या अनुषंगाने तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।